अतिक्रमण आजूबाजूला आहे, मग ते शाळेसमोर असेल किंवा समोरच्या त्या भवनासमोरचं असेल, ते वरून पत्रे वगैरे टाकलेले लोकांनी चवळ वगैरे, ते सगळंच अतिक्रमण तुम्ही काढणार आहेत, नगर परिषद त्याच्यावर कारवाई करणार आहे का, अशा गोरगरिबांना त्रास होणार आहे हे आम्हाला स्पष्ट सांगावं. मुळात हे अतिक्रमण जे काढलंय ते अतिक्रमण फक्त यांचंच काढलंय असा विषय नाही. गेल्या 8 दिवसापासून नगरपालिकेची अतिक्रमण हटावं ही मोहीम चालू आहे. त्यामुळे असे काही मुद्दामून काही झाले का ह्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी नगरपालिका प्रशासन म्हणून आम्ही बरोबरच गोरगरीब लोकांवर असा जर आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्या ठिकाणी त्रास होत असेल तर त्यांच्यावर नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या सस्पेन्शनची त्या ठिकाणी आमची मागणी असणार. आमचे नेते आदरणीय विजयसिंह पंडित साहेबांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः त्यांच्या डोळ्याला पाणी आलं ह्या गोष्टीवर. भाजीपाला हा नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी फेकून त्या ट्रॅक्टरमध्ये टाकला, त्याच्यासोबतच त्यांची काही जे कमाई झालेली होती भाजीपाला विकून ती देखील त्याच्यामध्ये गेली. आणि त्याच अनुषंगाने आपल्या बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद भैया मुळूक आणि नगरसेवक धांडे हे या ठिकाणी त्यांना येऊन भेट दिली आणि थोडीशी आर्थिक मदत आणि त्यांना साडी चोळी देऊन त्यांना मदत केली. तर आपण विचारणार आहोत की हे जे अतिक्रमण झालेलं आहे हे त्यांना सांगून केलं होतं, अतिक्रमण उठवताना त्यांना काही पूर्वसूचना दिली होती का, किंवा डायरेक्टली त्यांच्यावर ऍक्शन घेतली. आणि जे आता अतिक्रमण आजूबाजूला आहे, ते शाळेसमोर असेल किंवा समोरच्या त्या भवनासमोरचं असेल, ते वरून पत्रे वगैरे टाकलेले लोकांनी चवळ वगैरे, ते सगळंच अतिक्रमण तुम्ही काढणार आहेत, नगर परिषद त्याच्यावर कारवाई करणार आहे का, अशा गोरगरिबांना त्रास होणार आहे हे आम्हाला स्पष्ट सांगावं. मुळात हे अतिक्रमण जे काढलंय ते अतिक्रमण फक्त यांचंच काढलंय असा विषय नाही. गेल्या 8 दिवसापासून नगरपालिकेची अतिक्रमण हटावं ही मोहीम चालू आहे, जी पेपरला पण आपण जाहीर केलं होतं की अतिक्रमण आपापले काढून घ्या आवाहन केलं होतं. पण ते अतिक्रमण काढणं हा विषय वेगळा आणि दुसरा विषय आम्ही जे आज ह्या आजींना भेटायला आलो त्याचं कारण असं आहे की अतिक्रमण काढण्यामुळं आम्ही या ठिकाणी भेटायला आलो नाही त्यांना. अतिक्रमण काढताना त्यांना जो त्रास त्या ठिकाणी नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून झालाय त्या त्रासाबद्दल त्यांचं जे काल नुकसान जे झालंय त्या नुकसानाबद्दल त्यांना आपण भेटून त्यांना आपण काहीतरी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी त्यांना भेटायला आलो आणि त्यांना आम्ही फुल नाही फुलाची पाकळी आमच्या वैयक्तिक या ठिकाणी मदत काय करता येईल त्या दृष्टीने आम्ही त्यांना मदत केली. हा जरी भाग एक वेगळा असला तरी याचा अर्थ असा नाही की या ठिकाणी बीड शहरामध्ये जे अतिक्रमणाची मोहीम चालू ती मोहीम कुठंतरी ती त्या ठिकाणी या अशा प्रकारामुळे खंडित होऊ नये. याचा दुसरी एक आपण जर बाजू बघितली तर कदाचित असं होऊ शकतं काही विघ्न संतोषी लोकांचा या घटनेच्या मागं ही घटना घडून आणण्यामागं त्याचं कारण असं असू शकतं की काही ठिकाणी अतिक्रमण झाले त्या ठिकाणी झालेल्या अडचणीत अशा काही घटना घडल्यानंतर नगरपालिका आपोआप अशा मोहिमा थांबवते, आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे असे काही मुद्दामून काही झाले का ह्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी नगरपालिका प्रशासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांना आदेश दिले तर की बाबा असं काही मुद्दामून जर काही झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही तपासलं पाहिजे. बरोबरच गोरगरीब लोकांवर असं जर आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्या ठिकाणी त्रास होत असेल तर त्यांच्यावर नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या सस्पेन्शनची त्या ठिकाणी आमची मागणी असणार. नक्कीच ज्या ठिकाणचं अतिक्रमण नगर परिषद काढत असते आम्ही सतत पाहतोच आणि पुन्हा देखील 4-8 दिवसांनी हे लोक त्या ठिकाणी अतिक्रमण करतात. मग ते त्यांच्यासाठी नियोजित काही तुम्ही आता पुढं चालून नियोजित जागा वगैरे काही देणार आहेत का आणि त्यांचं काही पुनर्वसन करणार आहेत का? त्याच्यामध्ये फेरीवाल्यांचं धोरण निश्चित करणं बीड नगरपालिकेला आवश्यक आहे. त्या दृष्टीने नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये काम करणं आवश्यक आहे नगरपालिकेला. यापूर्वी सुद्धा सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स सारखा भाग असेल त्या ठिकाणी सुरक्षित अशी जागा अशाच फळ विक्रेत्यांना किंवा भाजीपाला विक्रेत्यांना त्या ठिकाणी उपलब्ध नगरपालिकेने करून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु खूप दिवसाचे त्या ठिकाणी त्यांचे व्यवसाय असल्यामुळे ती जागा सोडून इतरत्र त्यांना व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा मानसिकता नव्हती, त्यामुळे ते राहिले. परंतु येणाऱ्या काळात जर ह्या लोकांची सगळ्यांची जर तयारी असेल तर आपण कुठे ना कुठे यांना सुरक्षित जागा एखादी मिळवून देऊ. धन्यवाद सर. अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला उपनगराध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे आणि नक्कीच ज्या पद्धतीनं आजींवर कर्मचाऱ्यांकडून अन्याय झालाय आणि त्याचं पुनर्वसन म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना एक स्वखर्चातून त्यांना मदत केली आहे आणि भविष्यामध्ये अशा अडचणी होणार नाहीत अशी देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला ग्वाही दिली. आणि या लोकांचं पुनर्वसन कसं करता येईल यावर बीड नगर परिषद पुढचं जे धोरण आहे ते ठरवणार आहे. आपण नगरसेवक धांडे हे देखील आपल्याला 2 शब्द बोलणार आहेत. संबंधित नेते आदरणीय विजयसिंह पंडित साहेबांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः त्यांच्या डोळ्याला पाणी आलं ह्या गोष्टीवर.
जेव्हा त्यांनी आधीची घटना घडली आणि त्या दृष्टिकोनातून आज माननीय उपाध्यक्ष, माननीय सर्व आमचे नगरपालिकेचे कर्मचारी आणि माननीय आमदार साहेब आणि मुख्य अधिकारी यांच्या उपस्थित तातडीची बैठक आमदार साहेबांनी बैठक लावून तातडीचे निर्देश दिले की संबंधित जे कर्मचाऱ्यांनी ज्या आपल्या आजीची हेळसांड केली त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मला एकच सांगायचं आहे की अतिक्रमणाच्या बाबतीत समर्थन कुणीही करू नये आणि त्याच्या बाबतीत राजकीय त्याची पोळी कुस्ता कुणी भाजून घेऊ नये. हा फक्त जी घटना घडलेली आहे, जी आजींची हेळसांड केलेली आहे, जे वडावडी झालेली आहे, जी भाजी फेकलेली आहे, त्यांचे जे पैसे काही आजींच्या म्हणण्याप्रमाणे जे काही पैसे होते ते पैसे फेकण्यात आलेले आहेत, या घटनेचा निषेध कायम असेल आणि कायम आम्ही आजीच्या सोबत या गोष्टीबद्दल आहोत. परंतु काही लोक याच्यामध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिक्रमणाच्या बाबतीत जे शहरामध्ये आज जे कुठे आपले रस्ते मोकळे चाकळे दिसतात, सध्या प्रयत्न करतोय नगरपालिकेच्या माध्यमातून, त्याच्या बाबतीत समर्थनात उभं राहिलं पाहिजे. बीड शहराची जी ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. प्रत्येकाकडे 4 व्हीलर गाड्या वाढल्यात, 2 व्हीलर गाड्या वाढल्यात. आता बीड शहर पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. 10 वर्षाचं बीड शहर अगोदर जे होतं ते आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. आता शहर खूप वाढले, लोकसंख्या वाढलेली आहे. बीड शहरामध्ये असा एकही रोड नाहीये मुख्य जिथं ट्रॅफिक होत नाहीये. त्या दृष्टिकोनातून नगरपालिका आता येणारी जी नगरपालिका स्थापली माननीय उपाध्यक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळे जे काम करतोय ते बीड शहराच्या सर्व जनतेसाठी करतोय. त्यामुळे माझी एक विनंती आहे, जे काही विघ्न संतोषी लोक आहेत त्यांना माझं आव्हान आहे की आपण अशा गोष्टी राजकारण न करता ह्या आजीच्या पाठीमागे कसं उभं राहता येईल आणि आपण शहर कसं सुरळीत चालता येईल या दृष्टीकोन पाऊल उचलावेत, एवढंच बोलायचंय. आणि म्हणतो नक्कीच ह्या गोष्टीचं समर्थन कोणीही करू नये आणि राजकीय पोळी भाजण्याचं या ठिकाणी काम करू नये आणि गोरगरीब लोकांना कसं आपल्याला न्याय देता येईल त्यासाठी आपण काम करावं. धन्यवाद.